तुम्हालाही अशी झणझणीत चमचमीत कटाची आमटी खायची आहे का? मग ही रेसिपी तुमच्यासाठी. तर ही आमटी बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी आपण जी हरभऱ्याची डाळ शिजवून घेतलेली त्याचं जे पाणी निघालेलं, त्या पाण्यामध्ये थोडीशी आमसूल मिक्स करून ठेवते आहे. मग मी एका तव्यावरती थोडंसं खोबरं भाजून घेते आहे. त्याच तव्यावरती मी थोडंसं आलं, लसूण भाजून घेते आणि मग मी त्यात ॲड करते कांदा. कांदाही छान फ्राय करून घ्यायचा आहे. आता इथे कांद्याला चांगला गोल्डन ब्राऊन कलर आला आहे. आता यात मी टाकणार आहे टमाटा. टमाटाही छान परतून घ्यायचा आहे. आता इथे टमाटा चांगला परतला गेला आहे. मी हे सगळं वाटण एका भांड्यामध्ये काढून घेते आहे आणि मग हे थंड झालं की मग मी यात ॲड करणार आहे 1 चमचा जिरं, त्याचसोबत थोडीशी कोथिंबीर आणि मग मी हे वाटण छान वाटून घेणार आहे. तर या वाटणामध्ये मी थोडंही पाणी ॲड केलेलं नाही आहे, तसंच वाटून घेते आहे. आता इथे मी एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल तापवून घेते आहे. मग मी यात ॲड करणार आहे मोहरी. मोहरी चांगली तडतडली की यात मी ॲड करणार आहे थोडंसं जिरं. जिरंही चांगलं फुललं की मग मी यात ॲड करणार आहे कढीपत्ता. कढीपत्ताही चांगला तडतडला की मग मी यात ॲड करणार आहे आपण वाटून घेतलेलं वाटण आणि हे वाटण छान तेल सुटूस्तोवर आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर काल मी माझ्या चॅनलवरती पुरणपोळ्यांची रेसिपी अपलोड केली होती. तर ती रेसिपीही नक्की पहा. या वाटणाला आता चांगलं तेल सुटलं आहे. यात मी ॲड करणार आहे 2 मोठे चमचे घरातलं साठवणीचं काळं तिखट. त्याचसोबत तुम्ही यात मटण मसालाही टाकू शकता. माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही टाकला आहे. आता हे छान परतून घ्यायचं आहे. आता मी यात ॲड करणार आहे ज्या डाळीच्या पाण्यामध्ये आपण आमसूल भिजवून ठेवलेलं ते पाणी. त्याचसोबत मी यात ॲड करणार आहे गरम पाणी. तर इथे पाणी गरम करूनच ॲड करा. त्याने ह्यात आमटीला खूप छान कट येतो. आता हे पाणी ॲड करून झाल्यानंतर मी यात ॲड करणार आहे चवीनुसार मीठ आणि मग याला एक दणकून उकळी काढून घ्यायची आहे. तर याला एकदा चांगली उकळी आली की मग मी गॅसची फ्लेम स्लो करून याला साधारणतः 8-10 मिनिटांसाठी छान शिजवून घेणार आहे आणि मग अगदी 10 मिनिटातच रेडी आहे आपली झणझणीत कटाची आमटी. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर अशाच छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. थँक यू फॉर वॉचिंग. आणि फोटो पण काढेल.